तुम्हाला हं. तर ते कुंभार गाव समाज सांगा गाव. सांगतो तुम्हाला. खरटवाडीचा विषय आहे आणि तिथल्या ते एका आले होते माझ्याकडे. हो ऐका ना. तर ते तुमच्याकडून असं सांगण्यात आलं की कुंभार समाजाला ते तुमचा पारंपरिक व्यवसायच नाही भटीचा, असं तुम्ही म्हटले का? 500 ब्रासची तुम्हाला रॉयल्टी असते, पहिला मुद्दा. ओके. हां. तुमचं ओळखपत्र दाखवा मला, दुसरा मुद्दा. ओके. हां. हा हो. हे सगळ्या गोष्टी सांगले मंडळ अधिकारी त्याला पाठवलं होतं, जाऊन चौकशी करा. सरकारी गाळ्यांमध्ये असेल तर सरकारी गाळ्यांमध्ये उत्खनन करता येत नाही. नाही उत्खनन करता येत नाही, ठीक आहे. पण त्यासाठी अधिकृत परवानगी त्यांनी पत्रव्यवहार काहीतरी केला असेल तुमच्याकडं. पण मी फक्त हे माझ्याकडे विचारण्यासाठी परवानगी मी दिलीच नाही ना. मीच तहसीलदार आहे, परवानगी दिली नाही त्यांना, माझ्याकडे आलं नाही. हो, तुमच्याकडे आला नाही तर तुमच्या तहसील कार्यात अर्ज दिलाय त्यांनी. आणि मला फक्त एकाच विषयावर बोलायचे की कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे की नाही वीटभट्टी. तुम्ही नाही असं सांगितले त्यांना. हम्म? पारंपरिक व्यवसाय तुमचा नाही, कुंभार समाजाचा व्यवसायच नाही अरे वीटभट्टी. बाबा, माझं एक मुद्दा आहे त्यांना सांगितलेलं, सर मला सर हॅलो शासकीय सर गाळ्यात सर 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 जमीनमध्ये सर मी तुमची रिस्पेक्ट करून बोलतोय. मला अरे तुरे नका बोलू. मी फक्त विचारतोय की कुंभार समाजाचा व्यवसाय आहे की नाही पारंपरिक, एवढं सांगा. व्यवसाय आहे पण शासकीय गाळ्यात जमीनमध्ये नाही. हां, नाही. त्यासाठी सुद्धा आम्हाला अधिकृत परवानगी घेतल्याच्यानंतर आम्ही पाठपुरावा केल्यानंतर ती सुद्धा जागा आम्हाला मिळू शकते धंद्यासाठी. एकच विनंती करतो हात जोडून तुम्हाला. मी स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेवरून बोलतोय. मी फक्त ह्या वीटभट्टीच्या लोकांसाठीच काम करतोय. राहायला छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. तुम्हाला त्रास देणं हा माझा कुठलाच हेतू नाही. फक्त आमच्या लोकांना सहकार्य व्हावं हा माझा हेतू आहे. मी तुम्हाला जाणीवपूर्वक कुठला त्रास देणार नाही, तुम्हाला कुठल्या वेगळ्या भाषेत बोलणार नाही. फक्त त्या लोकांना सहकार्य करा. काही चुकत असेल तर मला सांगा, मी त्यांना मदत करतो. खाजगी जमिनीमध्ये संमती घेऊन, परवानगी घेऊन करायचं बस.